सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता या व्हिडिओमध्ये आपण राजस्थान रॉयल्स यांच्या टीमचं ॲनालिसिस आणि रिव्ह्यू वगैरे सगळं करणार आहोत आणि प्रॉबेबल 11 काढणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल, राजस्थान रॉयल्सनी जी रिटेन्शन लिस्ट काढली दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. त्यांनी ट्रेंट बोल्ट, जॉश बटलर, चहल आणि अश्विन या 4 भारी प्लेयर्सना त्यांनी रिटेन नाही केलं आणि ऑप्शनमध्ये पण त्यांनी समहाव दे डिंट वेंट, गेले ते बट नॉट टू व्हेरी फार एक्सटेंट, पण स्टील दे मॅनेज टू गेट अ क्वाईट भारी स्क्वॉड. म्हणजे टेक्निकली म्हटलं तर राजस्थानची स्क्वॉड इज क्वाईट स्टेबल, म्हणजे अदर टीम्सपेक्षा स्टेबल आहे. आणि बॉलिंग आणि बॅटिंग, आणि बॉलिंगमध्ये म्हणजे स्पिन डिपार्टमेंट आणि पेस डिपार्टमेंट दोन्ही एकदम फर्स्ट क्लास मेंटेन होणार आहे त्यांचं. आणि द मेन इश्यू इज की ओपनिंगचं तर बटलर गेल्यामुळे तो एक आहे पण इश्यू, पण संजू सॅमसन इंडियासाठी T20मध्ये ओपन करतो आहे आणि जयस्वाल टेस्ट ओपनर आहे, त्याच्यामुळे ओपनिंगचं ते एक स्लॉट, तो त्याचा इश्यू एक गेला आहे. आणि जो स्पिन डिपार्टमेंट त्यांनी अख्खं चक्क काढलं अश्विन आणि चहलला काढून, त्याचीसुद्धा त्यांनी रिप्लेसमेंट अशी सेम टू सेमच घेतली आहे, पण कदाचित ती इफेक्टमध्ये येईल नाही येईल, कारण दोन्ही स्पिनर आहेत ते ओव्हरसीज आहेत. सो ते सुद्धा एक बघण्यात एक इम्पॉर्टंट आहे की 2 इंडियन स्पिनरला रिप्लेस करून दोन्ही श्रीलंकन स्पिनर्स जे त्यांनी घेतलेत, महेश तीक्ष्ण आणि हसरंगा, ते कसं परफॉर्म करत आहेत. आणि पेस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी इंडियन मेजॉरिटी आहेत आणि एकच ओव्हरसीज आहे. सो दिस इज द राजस्थान रॉयल्स स्क्वॉड आफ्टर द ऑक्शन ऑफ 2025. सो त्यांनी खूपच कमी विकत घेतले प्लेयर्स ॲज कम्पेअर्ड टू अदर टीम्स, पण जे विकत घेतले म्हणजे त्यांनी जोफ्रा आर्चरला विकत घेतलं, महेश तीक्ष्णला घेतलं ओव्हरसीजमध्ये, अजून हसरंगाला घेतलं, आणि मेन इम्पॉर्टंट इंडियन कोर त्यांनी खूप आणला जो नितीश राणाच्या फॉर्मॅटमध्ये आला. त्यांनी परत संदीप शर्माला आणलं, रादर आय गेस संदीप शर्मा वॉज रिटेन, आय एम नॉट शुअर, पण त्यांनी आकाश मढवालला आणलं आहे. म्हणजे आकाश मढवाल वॉज मुंबईज लास्ट इयर आय गेस. तो खूप भारी बॉलर होता त्यांचा, लाईक त्यांनी जवळजवळ खूप इम्पॅक्टफुल केलं होतं त्यांनी. हा आकाश मढवाल आणि नेहाल वडेरा, ते दोघं यंगस्टर्स त्यांनी खूप डॉमिनेट केलं होतं त्यावेळेसचा IPL. सो अजून ओव्हरऑल वैभव सूर्यवंशी. आता वैभव सूर्यवंशी तो माहिती आहे तुम्हाला, 13 इयर ओल्ड आहे का, ते 13 इयर ओल्ड आहे आणि मला असं वाटत नाही तो त्याला खेळायला मिळेल ॲटलिस्ट IPLमध्ये, पण राहुल द्रविडच्या अंडर हे नक्की तो शिकेल काय आणि ओव्हरऑल सगळं त्याच्या करिअरप्रमाणे तो हिल गो गुड. मे बी अजून एक 2-4 IPL नंतर मे बी हिल गेट अ चान्स टू प्ले. ॲज ऑफ नाव तरी त्याला नक्कीच नाही चान्स मिळणार. आणि ऑप्शनमध्ये राजस्थान रॉयल लिमिटेड प्लेयर्सच्यासाठी ऑप्शन केलं त्यांनी आणि ते प्लेयर त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला, बट काही प्लेयर्स त्यांना मिळाले सच ॲज हसरंग आणि आर्चरसाठी खूप काही डिबेट झाली नाही, बट ॲट द एंड दे गॉट आर्चर. सो आता अजून एक प्लेयर त्यांनी तो मफाका म्हणून एक येतो, असाच एक साऊथ आफ्रिकन आय गेस यंगस्टर टाईप्स, तो मुंबईमध्ये होता, तो सुद्धा आता यांच्याकडे आला आहे, पण त्याला कितपत चान्स मिळेल आय एम डाऊटफुल. अजून दे हॅव कुमार कार्तिकेय स्पिनर, तो सुद्धा एक चांगला एक ऑप्शन आहे स्पिनसाठी, इंडियन स्पिनर म्हणून. अजून संदीप शर्मा अंडररेटेड आहे आणि ओव्हर देअर राजस्थानसाठी खूप केलं आहे त्यांनी, सो ही विल बी अन इम्पॉर्टंट की. आणि सरप्रायझिंगली राजस्थानची जी बॅटिंग ऑर्डर आहे ती 90% इंडियन आहे, जी मी आत्ता प्रॉबेबल 11 पुढे दाखवेन. दॅट कन्सिस्ट ऑफ लिटरली एव्हरी इंडियन बॅट्समन, त्यांच्याकडे जो स्क्वॉडमध्ये तो आहे. म्हणजे फक्त एक शिमरन हेटमायर सोडला तर ऑल आर इंडियन कोर. दॅट इज अ गुड थिंग फॉर देम की. आणि ते पॉवर हिटर्स पण आहेत, जो मुद्दा CSKमध्ये होता की पॉवर हिटर्स नाहीत, बट दे हॅव पॉवर हिटर्स इन फॉर्म ऑफ रियान पराग, ध्रुव जुरेल ॲज वेल, आणि संजू सॅमसन तर मारतोच सुरुवातीला. सो दिस इज द प्रॉबेबल 11. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा विल बी अ की एलिमेंट. त्यांनी KKRमध्ये परफॉर्म केलं होतं ओव्हर द इयर्स आणि ही हॅज बीन वन ऑफ द बेस्ट प्लेयर फॉर KKR ओव्हर द इयर्स. आणि इट विल बी इम्पॉर्टंट फॉर राजस्थान रॉयल्स की हा कसा खेळेल, कारण
ही इज द की. म्हणजे ध्रुव जुरेल नंतर एकदा का नितीश राणा आला की ही इज एक्सपेक्टेड टू हॅव अ गुड पार्टनरशिप आणि मग शेवटी येऊन हेटमायर रियान पराग किंवा कोणी पण येऊन शेवटी येऊन मारू शकतो. सो अशी कंडिशन तरी ॲज अ बॅलन्स प्लेअर किंवा ॲज अ डिफेन्सिव्ह म्हणण्यापेक्षा असं रोटेशन करणारा असा की प्लेअर असा आहे तो त्यांच्यासाठी. तर पुढे दे हॅव ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरन हेटमायर, वनिंदू हसरंगा, आकाश मडवाल, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, महेश तीक्षणा. तर आता इथे एकच इश्यू आहे. इथे एक फर्स्ट ऑफ ऑल इश्यू आहे तो आहे जोफ्रा आर्चर. चॅम्पियन्स ट्रॉफी जोफ्रा आर्चरसाठी खूप काही चांगली गेलेली नाही आहे टू बी रिअली ऑनेस्ट. सो मे बी ही वोंट मेक इट इन द 11 किंवा आर त्याच्या राजस्थान विल हॅव बिलीव्ह म्हणजे त्याच्यावर फेट ठेवून मे बी त्याला आणतील. बट त्याची रिप्लेसमेंट कुड बी फजल फारुकी, द अफगाणिस्तान पेसर, की ओव्हरसीज आहे म्हणून आय एम सेईंग. कारण जोफ्रा आर्चरला खरंच धुतला होता. म्हणजे ऑस्ट्रेलिया इंग्लंड जी झाली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा जॉश इंग्लिशनी मारला तेव्हा खूप लिटरली खूपच धुतलेला जोफ्रा आर्चरला. आणि वेअर ॲज स्पिन डिपार्टमेंटमध्ये महेश तीक्षणा इज अ की एलिमेंट आणि हासरंगा. तर इथे हासरंगासुद्धा असा खूप काही असा मॅजिकल असा ठरला नाही आहे. पण व्हेन ही वॉज इन RCB आणि SRH 2 सीझन तो इकडे तिकडे होता तेव्हा हिज परफॉर्मन्स वॉज गुड. आत्तासुद्धा परफॉर्मन्स आहे चांगला बट नॉट शुअर की कसं पिच असेल राजस्थानमध्ये किंवा ओव्हरऑल पिचवर डिपेंड करतं की हाऊ ही वूड परफॉर्म. पण ही मेक अ पॉईंट इन बॅटिंग मे बी की बॅटिंग हासरंगाची आहे. ही कॅन जस्ट गो अँड हिट सम 20 ऑड रन्स इन 5 to 10 balls मे बी. अँड अनदर थिंग इज पेस अटॅक ऑन पेपर चांगला आहे बट दे हॅव व्हेरी लिमिटेड ऑप्शन्स. आता समजा आकाश मडवाल किंवा संदीप शर्मा या कोणाला जर रिप्लेस करायचं झालं तर दे डोंट हॅव जास्त ऑप्शन्स. की एकच आहे तो तुषार देशपांडेचा ॲज अ फास्ट बॉलर किंवा दे कॅन गो फॉर युधवीर चरक ॲज वेल. आणि बाकी असं एस्टॅब्लिश फास्ट बॉलर कोणी नाही आहे त्यांच्याकडे. इवन आय कॅन से फॉर स्पिनर ॲज वेल की ऑप्शनमध्ये असं खूप भारी स्पिनर नाही आहे त्यांच्याकडे. पण मे बी रियान परागमधनं स्पिन टाकतो, ही कॅन बॉल अ फ्यू. बट रियान परागवर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत. सो इथे पण एक की स्पिनरमध्ये पण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. ओव्हरऑल राजस्थान इज क्वाईट गुड आय वुड से बट स्टील हॅज सम फ्लॉज. राजस्थानकडे बॅटिंगमध्ये सुद्धा खूप कमी बॅकअप्स आहेत की इकडे कुणाला कुठे काही इंजुरी वगैरे झाली तर मग दॅट वूड क्रिएट अ बिट केऑस किंवा थोडी टेन्शनमध्ये येऊ शकते राजस्थान. कारण खूप मोठा सीझन आहे, खूप ट्रॅव्हलिंग आहे, खूप हे सगळं आहे. सो त्या सर्कमस्टान्सेसमध्ये ऑप्शन्स किंवा बॅकअप्स किंवा बेंच स्ट्रेंथ जी आपण म्हणतो ती राजस्थानची खूप लॅक करते. कारण ऑप्शन्सच नाहीत त्यांच्याकडे बिकॉज ऑफ लिमिटेड बाईज इन द ऑप्शन. सो ॲज ऑफ नाव आय वुड से राजस्थान विल क्वालिफाय बट सी वॉट हॅपन्स. सो आय वुड रेट राजस्थान रॉयल्स 8.5 on 10 जस्ट बिकॉज तो थोडा स्पिनमध्ये इश्यू आहे की इंडियन स्पिनर नाही आहे म्हणून. आणि दुसरं म्हणजे बेंच स्ट्रेंथ बिलकुल नाही आहे. म्हणजे 1-2 इंजुरीजमध्ये देन दे आर लाईक खूप हेल्पलेस फील होईल त्यांना. कारण टुर्नामेंट पण मोठी आहे ॲज आय सेड आणि त्यांची पहिली मॅच इज अगेन्स्ट SRH. सो तीसुद्धा त्यांची पहिली टेस्टच आहे. लाईक फर्स्ट मॅच फर्स्ट टेस्ट त्यांच्यासाठी आहे. सो इट विल बी इंटरेस्टिंग. आणि होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंट सेक्शन ओपन आहे. तुम्ही तुमचे व्ह्यूज देऊ शकता. तुम्हाला काही रॉंग वाटलं, काही वाटलं, यू कॅन जस्ट गो अँड टेल मी. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अख्खा IPL कव्हर करणार आहे मी. सो स्टे ट्यून्ड. बाय.